कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खोट खोट हे तू 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 दादांत खोटं बोलतोयस. तू मला म्हटला होतास की तू भुवनेश्वरी मॅडम समोर काही बोलणार नाहीस कारण त्या तुझा मर्डर करतील. त्यांचे लागेबंद हे त्या सगळं पैशाच्या पॉवरनी करतात हे तू बोलला होतास. तू का खोटं बोलतोयस खरं सांग ना रे. तुला यांनी पुन्हा ब्लॅकमेल केलंय का? यांनी ब्लॅकमेल केलंय का? तू घाबरू नकोस. हे बघ यांनी किती ब्लॅकमेल केलं ना, तू 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 अजिबात मागे हटू नकोस. ही संधी आहे बजरंग, जेल मधून बाहेर येण्याची संधी आहे तुझ्यासाठी. तू जर आता खरं बोललास ना तर अधिपती मी आम्ही सगळे तुला सपोर्ट करू. आता खरं बोल प्लीज. अहो टीचर मॅडम जे खरे तेच बोललो मी. तू खोटं बोलतोय. अधिपती तुम्ही प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटं बोलतोय, सतत खोटं बोलतोय. याला भुवनेश्वरी मॅडमनी जेल बाहेर काढलंय. त्यांनी विकत घेतलंय किंवा धमकावलंय त्याला, म्हणून तो सांगत नाही आता काही. सुनबाई, आम्हाला कधी वाटलं नव्हतं तुमच्या मनात आमच्याबद्दल एवढं ईश आहे ते. काय ऐकतोय आम्ही? व्याज वाटतो आम्ही तुम्हाला? आमची एवढी अडचण व्हायला लागली तुम्हाला? बास, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. तुम्ही काहीतरी खेळी केलीये म्हणून हा खोटं बोलतोय. माझ्यावर विश्वास ठेवा अधिपती, हा खोटं बोलतोय. यानं मला कालच सांगितलं होतं की सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय. आत्ता खोटं बोलतोय हा. तुम्हाला अजून कुठल्या भाषेत सांगू? मला माहिती आहे ह्यो खोटंच बोलतोय. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना अधिपती? यानं खरं सांगितलं होतं मला. ते बी खरं मानू नका. काय? ह्यो आत्ता खोटं बोलतोय, त्यावेळी बी खोटंच बोलत असणार. त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? उगाच काय तर टेप लावले त्यानं तुम्हाला. नाही अधिपती, तेव्हा खरं बोलला होता. आणि आता खोटं बोलतोय? काय बोलताय राव तुम्ही? निस्ता गुतडा करायला त्या. प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. मला माहितीये सगळी खेळी तुम्हीच पलटवली. सगळं तुम्ही केले. तुम्हीच याला पट्टी पडवली, मला माहितीये. काय सांगते मम्मी? एवढं समज केलं मावशीनं? मम्मी एक नंबर काम केलंय बघ तिनं. आणि मला काहीच सांगितलं नाही ग. अगं चंचे, तुला तर ठावच आहे की ताई आधी कृती करत असत्या. वय ना मम्मी, मावशीचं नादच करायचं नाही कुणी. पण मम्मी मला लय आनंद झालाय बघ. बरं चंचे, मला सांग, तू सकाळ तर होतीस कुठं ग? अगं तुला किती फोन केले म्या. कुठे होतीस तू? अगं मम्मी, घरात नाही का लय राडा सुरू आहे. म्हणजे त्याचं काय झालं, मोठे मालक आणि चारूबाई यांचं लगीन ठरलेलं. नंतर मग अक्षदाला कळलं का ती चारूबाई व्हायचे मावशी आहे. मग तिने लगीन होऊच दिलं नाही. अगं मम्मी, मला बी आश्चर्यच वाटलं. म्हणजे बघ की ती चारूबाई इतकी दिवस घरात होती, पर कळलंच नाही ग ती मावशी आहे ते. चंचे, मला माहित होतं का ती चारुलता नाही, ताईच आहे. काय सांगते मम्मी? तुला माहित होतं? मला समज माहिती होतं, फक्त म्या कुणाला काय बी सांगितलं नाही. मम्मी काय चाललंय ग या घरात? एकावर एक धक्के देत आहेत. मम्मी मला जरा समज इसकटून सांग, तुला कसं काय माहिती आहे समज ग? अगं चंचे, तू काय फोनवरच बोलणार आहेस का समज? अगं भेट की, भेटून बोलू. हा मग सांगते की तुला समज. हा भेटून बोलू. मम्मी तू ये पटकन, आपण भेटून बोलू. हा बाय, क्यू फोन. बास करा हो, बास करा. मी तुम्हाला लई वेळा समजावून सांगितलं, पण तुम्हाला काय माझं म्हणणं पटना. आता बास करा. ह्यो खऱ्या खोट्याचा खेळ, पडदा टाका. लई गुताडा वाढवू नका. बास. अधिपती, माझ्यावर विश्वास ठेवा. हा आत्ता खोटं बोलतोय. मग आता काय कन्नड मध्ये सांगितलं काय मी? माझा विश्वास नाहीच आहे त्याच्यावर. तुम्ही तुमच्याबद्दल आणि आई साहेबांबद्दल त्याला जे सांगितलं असं तो म्हणतोय, त्या बी गोष्टीवर माझा विश्वास नाहीच आहे. कोण गुन्हेगार आणलोय तुम्ही खरं खोटं करायला? त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपण. काय तुम्ही? मला माहित नाही यांनी काहीतरी केलंय. यांनी त्याला काहीतरी वेगळी ऑफर दिलेली असणार, म्हणून हा खोटं बोलतोय.
ओ सुनबाई, ऑफर तर तुम्ही दिलती ना हो त्याला. हे खोट आहे. अहो खोटं काय? आम्ही सगळ्यांनी ऐकलंय तुम्ही त्याला काय सांगितलं ते. आता आमचं नाव कशा पायी घेताय? आम्हाला ठाव आहे तुमचा आमच्यावर राग आहे. तुम्हाला आम्ही या घरातच नग आहे. पण आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं सुनबाई. काय पाडून पोपट आणलाय हो? मी नाही पडवलंय. मी नाही पडवलंय. हा खोटं बोलतोय. मी नाही सांगितलंय. मी असं काहीही नाही सांगितलंय. अहो टीचर मॅडम, किती वेळा सांगू? अहो मी खरंच खरं बोलतोय. कॅशेट बंद कर रे, कॅशेट बंद कर. चल बाहेर हो, चल. आणि परत इकडे घराच्या आजूबाजूला पण फिरकू नको. चल निघ. त्याच्यावर एक कणाचा विश्वास नाही बरं काय मला. ठीक आहे, नका ठेव विश्वास माझ्यावर. पण ठेवणार तरी कशा? आपली हिस्ट्री तशी आहे ना. जाऊ दे, आपल्याला काही एवढं हाट नाही झालं. माझ्यावर विश्वास नाही, पण याच्यावर तरी विश्वास आहे का? हे बघा, आपलं सरकार नीट बघा. हे पैसे आम्हाला टीचर मॅडमनी दिले. बघा, या नोटा आहेत, यांना जरा गुलाल लागलाय, त्यामुळं या कोणी घेणं झालंय. बँकेत जाऊन जमा करायची होत्या मला, पण या लग्नाच्या सगळ्या गोंधळामुळे मला जमलं नाही. तुम्ही आज जाऊन बँकेत जमा करता काय? भया, लई मोठं काम झालंय माझं. मम्मी बाहेर आले ते. पण मावशीला बी मानलं पाहिजे हा. म्हणजे समजा कसं सुंबडीत करती. अरे एक बरं झालं मम्मी बाहेर आली. चंचे, तुला बी रॉयल जगायचं असेल ना, असं काहीतरी मोठं काम करायला पाहिजे. मी करणारच आहे ते. असं काय बघते? जगा पहिल्यांदा बघते. आणि कसल्या भांगार नोटा दिल्या? काय टीचर मॅडम, या असल्या भांगार नोटा दिल्या का मला, कलर लागलेल्या? कोणी घेईना ना त्या. असं एकदम टाळक सरकलं होतं त्याच वेळी माझं. मी वेगवेगळी कामं करून घेती बाई, आणि नोटा पण असले देती. शोभतं का तुम्हाला? कोण घेईना ना या नोटा. वापरायच्या होत्या, खर्च करायच्या होत्या, चांगल्या खऱ्या चांगल्या नोटा द्यायच्या ना जरा. एक शिक्षिका तुम्ही, शिक्षिकेला शोभतं का असं कलर लागलेल्या नोटा द्यायला? आम्ही गुन्हेगार असताना आमच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षा. अर आहे का बालताच न्याय? टीचर मॅडम, द्यायच्या होत्या तर चांगल्या नोटा द्यायच्या ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.